बातमी आंतरराष्ट्रीय आहे। अमेरिकेने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। अमेरिकेने आता भारतावर 25% इतका आयात शुल्क लावलेला आहे। ट्रम्प यांनी भारताला हा एक मोठा धक्का दिल्याचं मानलं जात आहे। भारतीय वस्तूंवर आता 1 ऑगस्ट पासून 25% टॅरिफ लावण्यात येणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। अमेरिकेने भारतावर 25% इतकं आयात शुल्क लावलेलं आहे। तर यावेळेस आपल्या सोबत अर्थतज्ञ अजय वाळिंबे सर जोडले गेलेले आहेत। तर सर, आपण बघतोय 25% आयात शुल्काची घोषणा करण्यात आलेली आहे। ट्रम्प यांनी हे आयात शुल्क लावलेलं आहे। या आधी नेमकं किती होतं आणि आता 25% आयात शुल्क लावल्यामुळे काय परिणाम होऊ शकतात? नाही, याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जी अपेक्षा होती की अमेरिका आयात शुल्क निदान फिलिपिन्स किंवा इतर जी जसे डेव्हलपिंग कंट्री त्याच्याप्रमाणे आपल्याला 19% वगैरे जास्तीत जास्त लावू शकेल, पण दुर्दैवाने हा जर 25%चा निर्णय असेल तर तो खरंच दुर्दैवी आहे। आता याच्यामध्ये मोठा इम्पॅक्ट कुठे होईल तर आपले जे एक्सपोर्ट आहेत, म्हणजे मुख्य म्हणजे IT सेक्टर आहे, टेक्सटाईल आहे आणि फार्मा, या 3 सेक्टरना याचा मोठा फटका बसू शकतो। म्हणजे आपले एक्सपोर्ट कदाचित इतर राष्ट्रांच्या तुलनेत महाग पडू शकतील, कारण आपल्या इम्पोर्ट ड्युटी त्यांनी 25% लावल्यामुळे अमेरिकेने बाकीच्या देशांना, उदाहरणार्थ जपानला 20% आहे किंवा इतर काही देशांना 19% आहे, त्यांच्या तुलनेत आपली प्रोडक्ट महाग होऊ शकतात। मग दुसरा इम्पॅक्ट असा होईल की अमेरिकेला त्याच्याऐवजी त्याच्या बदल्यात आपल्या देशात काहीतरी जे एक्सपोर्ट करायचंय त्याच्यावरची ड्युटी आम्हाला कमी करायला ते लावतील। आता हा जर इम्पॅक्ट झाला की मला अमेरिकेवरच्या आयातावरची ड्युटी कमी करायला लागली तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या बॅलन्स ऑफ ट्रेड पोझिशनवर होतो। त्यामुळे मला असं वाटतं की हे फायनल जर झालेलंच असेल तरी मार्केटने जरी डिस्काउंट केलेलं असलं आणि स्टॉक मार्केटने वगैरे, परंतु याचा दुरोगामी परिणाम जे हे 3 सेक्टर आहेत, म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं की टेक्सटाईल, फार्मा आणि IT याच्यावर होऊ शकतो। आणि ओव्हरऑल आपल्याला त्याच्याकरता आयदर आपली प्रोडक्शन कॉस्ट कमी करायला लागेल जर त्याचा इम्पॅक्ट अमेरिकेत जाणवायचा नसेल तर, किंवा आपल्याला अमेरिकेशी पुन्हा बोलणी करायला लागतील की त्याचा निदान 20% पर्यंत तरी खाली येईल म्हणून। बिलकुल। खरं तर आपण बघतोय की अमेरिकेशी बोलणं करून किंवा अमेरिकेसोबत चर्चा करून हे आयात शुल्क कमी केलं जाऊ शकतं का? या आधी अशा पद्धतीनं आयात शुल्क कधी कोणत्या देशानं लावलं होतं का आणि ते नंतर कमी झालंय का? त्याचा भारताला फायदा झालाय का? हो, म्हणजे मला असं वाटतं की हे गेले 2-3 महिने हेच चाललंय। म्हणजे पहिल्यांदा त्यांनी जे आपल्याला आयात शुल्क लावलं तर त्याचे नंबर तर काहीतरी वेगळेच होते, त्यामुळे हे फॉर्म्युले त्यांचे सतत बदलते राहत आहेत। आणि मला म्हणजे शक्यता वाटते, ती खात्रीलायक नाही सांगू शकत, पण शक्यता अशी वाटते की पुन्हा याच्यात निगोशिएशन केल्यानंतर हे आयात दर कमी होऊ शकतात। म्हणजे अमेरिकेने लावलेले दर आहेत ते कमी होऊ शकतात, म्हणजे निदान 19% तरी येऊ शकतात, किंवा आपल्या जेव्हा बायलॅटरल जेव्हा आपलं डील होईल आणि त्याच्यात आपण जे अमेरिकेत नक्कीच। आणि आता कशा पद्धतीनं पुढे भारताची भूमिका राहते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहील। वाळिंबे सर, धन्यवाद आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी, या प्रतिक्रियेसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।